आपल्या या वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं वायरलेस कार चार्जिंग स्टेशन कशा प्रकारे तयार केलं आहे आणि त्याचबरोबर वर्ग 8वीचे विद्यार्थी या ठिकाणी नितेश मधुकर ठाकूर यांनी एक मायक्रोस्कोप तयार केलेला आहे आणि वायरलेस कार चार्जिंग स्टेशन हा भावेश राजकुमार येळे यांनी तयार केलेला आहे। तर या मॉडेल्स मध्ये लागणारे साहित्य काय साहित्य लागलेले आहे आणि त्या मायक्रोस्कोपला लागणारे साहित्य या दोन्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे। जी मायकल फॅराडे नावाच्या शास्त्रज्ञांनी जो प्रिन्सिपल तयार केला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या आधारावर हा एक वायरलेस कार चार्जिंग स्टेशन विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे। तर याचे फायदे काय आहेत? तर याचे फायदे राहील आपल्याला की तारांची गरज राहणार नाही, प्लग किंवा प्लग असेल त्याला इन करण्याची आवश्यकता जी असते त्याकरता मेहनत जी लागते त्याकरता वेळ जी लागते ती लागणार नाही। पुन्हा सुरक्षित जर बघितलं समजा तर पावसात आणि वलसर किंवा दमट ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका आपल्याला या वायरलेस चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून निर्माण होणार नाही। आणि पुन्हा स्वयंचलित ज्याला म्हणू शकतो की कार योग्य ठिकाणी आल्यावर चार्जिंग सुरू होत असते याचं डेमो आपल्याला भावेश राजकुमार येळे आपल्याला देणार आहे। तत्पूर्वी आणि या ठिकाणी स्वच्छ आणि देखभाली सुद्धा हा एक चांगलं पॉवर स्टेशन आपण म्हणू शकतो। अशा प्रकारच्या भविष्यातील ही एक चांगली आणि उत्तम प्रदूषण विरहित अशी संकल्पना भावेश राजकुमार येळे यांच्या माध्यमातून आपल्याला या मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि ते सुद्धा आपल्याला चांगलं उपयोगी आणि फायदेशीर ठरणारं मॉडेल आपल्या या भारत देशाला आणि संपूर्ण जगाला हा एक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगलं एक वायरलेस कार चार्जिंग किंवा इतर इलेक्ट्रिक व्हेइकल्स चार्जिंग करता हा स्टेशन्स उपयोगी पडणार आहे। आता याची कार्यपद्धती आपल्याला या ठिकाणी बघता येईल की रस्त्यावर आता या ठिकाणी कार्यपद्धती सांगत असताना भावेश राजकुमार येळे आपल्याला कार्यपद्धती या ठिकाणी विस्तृतरित्या सांगणार आहे। आणि हा जो स्टेशन जो असतो हा स्टेशन जनरली आपण घराजवळ जे असते पार्किंग त्या ठिकाणी किंवा सिटी एरियामध्ये जे पार्किंग एरिया असते त्या ठिकाणी सुद्धा हा स्टेशन आपण त्या ठिकाणी उभा करू शकतो। अशा प्रकारचा हा वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स आहे। आणि त्यानंतर त्या ठिकाणी नितेश ठाकूर यांनी अतिशय सुंदर असं मायक्रोस्कोप तयार केला आहे ज्या की या मायक्रोस्कोपचा वापर आपल्याला लॅबोरेटरीमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये छोट्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्याकरिता ते मायक्रोस्कोप उपयोगी पडत असते आणि त्या मायक्रोस्कोपचं कार्यपद्धती सुद्धा आपल्याला नितेश मधुकर ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळणार आहे। तर पूर्वी आपण या ठिकाणी जे वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स आहे ते कशा प्रकारचे तयार केलं आहे ते भावेश राजकुमार येळे हे आपल्याला सांगत आहे। तर आपण ऐकून घ्यावं। हां, साहित्याचे नाव सांगा। एक ट्रान्झिस्टर, हां तिथं ट्रान्झिस्टर लावला आपण। ये ट्रांजिस्टर है। हाँ, एक ट्रांजिस्टर है। तिथं पूर्ण दाखवा। तिथं एक त्यांनी लावलाय थांबा। तिथं त्यांनी लावलं एक ट्रान्झिस्टर लावलेला आहे। ट्रांजिस्टर पुन्हा त्या ठिकाणी एक रेजिस्टर लावलेला आहे कॉइल आणि त्या ठिकाणी कॉपर कॉइल त्यांनी अरेंज केला आहे खाली। म्हणजे रस्त्याच्या खालच्या बॉटमला त्यांनी हा सर्व इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी लागणारे साहित्य त्या ठिकाणी अरेंज आणि फिक्स केलेलं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हटलं म्हणजे या ठिकाणी वायर आलेला आहे आणि हे जे वायर आहे या ठिकाणी बॅटरीला कनेक्ट केलेलं आहे। बॅटरी प्लग 9 वोल्ट बॅटरी 9 वोल्ट बॅटरी सुद्धा अरेंज केला आहे त्यांनी। आता याचे वर्किंग बघा। बघा कार इथून रोडनी जात आहे आणि या ठिकाणी वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स बघा या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिकरित्या आपल्याला पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी ही LED रेडिंग कलरची या ठिकाणी दिसत आहे
याचा अर्थ समजून जायचं आपल्याला की काय की कार ही चार्ज होत आहे. आता कार चार्ज होत आहे या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स हा एक प्रिन्सिपल जो आहे मायकल फॅराडे नावाच्या वैज्ञानिकाने जो संशोधन केलं आहे त्यावर आधारित हा एक वायरलेस कार चार्जिंग स्टेशन या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. समोर जसं गेलं तर यानंतर चार्ज झाल्यानंतर समोर जाईल आणि नंतर पुन्हा ती रिवर्स ज्या ठिकाणी जायचं आहे ठीक आहे त्या ठिकाणी ते जाणार. तर अशा प्रकारचा हा वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स आणि लागणारे साहित्य छोटं आणि चांगलं असं व्यवस्थित मॉडेल्स भावेश राजकुमार केळी यांनी तयार केलेलं आहे. तर याचं खूप खूप अभिनंदन आणि याला सुद्धा आम्ही धन्यवाद देतो.